कोणत्याही फूड बिझनेससाठी क्रॉकरी कशी निवडायची ज्यामुळे तुमचा ब्रँड प्रीमियम दिसेल आणि तुमचा रेव्हेन्यू नक्कीच वाढेल। फाईन डायनिंग रेस्टॉरंटमध्ये वापरली जाणारी क्रॉकरी पांढऱ्या शुभ्र रंगाची चमकदार अशी असते। तुम्ही जगातलं सगळ्यात टेस्टी आणि भारी जेवण बनवलंय, पण जर ते चुकीच्या प्लेटमध्ये सर्व केलं तर तुमच्या त्या डिशची, त्या फूडची किंमत 50% कमी होते। रेस्टॉरंटमध्ये लोक फक्त चवीसाठी येत नाहीत, ते येतात एक्सपिरियन्ससाठी, आणि त्या एक्सपिरियन्सचा सर्वात महत्त्वाचा टच पॉइंट म्हणजे क्रॉकरी। नमस्कार, मी राहुल मुळी, तुमचा हक्काचा हॉटेल कन्सल्टंट, आणि आज आपण एका अशा विषयावरती बोलणार आहोत ज्याच्याकडे बरेचसे हॉटेल ओनर्स, रेस्टॉरंट ओनर दुर्लक्ष करतात किंवा फक्त बजेटचा विचार करून निर्णय घेतात। पण मी आज तुम्हाला सांगणार आहे रेस्टॉरंट किंवा हॉटेलसाठी किंवा कोणत्याही फूड बिझनेससाठी क्रॉकरी कशी निवडायची ज्यामुळे तुमचा ब्रँड प्रीमियम दिसेल आणि तुमचा रेव्हेन्यू नक्कीच वाढेल। पहिली आणि सगळ्यात बेसिक गोष्ट म्हणजे तुमची थीम आणि कॉन्सेप्ट। तुमची क्रॉकरी रेस्टॉरंटच्या थीम बरोबर, रेस्टॉरंटच्या इंटेरियर बरोबर आणि रेस्टॉरंटच्या वाईब बरोबर मॅच झालीच पाहिजे। फॉर एक्झाम्पल FDR, CDR, QSR किंवा कॅफे, त्या पद्धतीनं क्रॉकरी ही चेंज होते। तुम्ही FDR म्हणजे फाईन डायनिंग रेस्टॉरंटचा विचार करत असाल तर तुम्ही बोन चायना किंवा पोर्सिलिनच्या क्रॉकरी निवडायला हवे। फाईन डायनिंग रेस्टॉरंटमध्ये वापरली जाणारी क्रॉकरी पांढऱ्या शुभ्र रंगाची चमकदार अशी असते। त्यामध्ये सर्व केलेलं फूड कलरफुल आणि टेम्पटिंग असं दिसतं। फाईन डायनिंग रेस्टॉरंटमध्ये क्रॉकरीवरती एक्सपेरिमेंट करून चालत नाही। CDR म्हणजे कॅज्युअल डायनिंग रेस्टॉरंटमध्ये तुम्ही एक्सपेरिमेंट करू शकता। वातावरण कॅज्युअल असल्यामुळे तुम्ही इकडे कलर्सवरती एक्सपेरिमेंट करू शकता, टेक्स्चरवरती एक्सपेरिमेंट करू शकता, ज्याच्यामुळे वातावरण ट्रेंडी राहील। तुमचं फूड आउटलेट जर एथनिक असेल, फॉर एक्झाम्पल मालवणी फिश थाळी किंवा कोल्हापुरी चिकन मटन थाळी, अशा वेळी तुम्ही तांब्याच्या किंवा टॅपर्ड प्लेट वापरल्यामुळं एक ऑथेंटिक फील येतो, आणि अशा क्रॉकरीमुळेच तुमचं फूड, तुमची स्टोरी आणि तुमचं रेस्टॉरंटचं विजन ग्राहकांबरोबर रिलेट करतं। लक्षात ठेवा, तुमची एक प्लेट तुमच्या रेस्टॉरंटची किंवा तुमच्या फूड आउटलेटची पूर्ण स्टोरी सांगते। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे फूड प्रेझेंटेशन। शेफसाठी क्रॉकरी ही फक्त प्लेट नसते, तर तो एक त्यांच्यासाठी कॅनव्हास असतो। तुम्ही नोटीस केलं असेल, शेफ नेहमी व्हाईट कलरच्या प्लेट्सना प्रेफरन्सेस देतात। याचं कारण म्हणजे व्हाईट कलरच्या बॅकग्राऊंडवरती फूडचे नॅचरल कलर्स पॉप होऊन दिसतात। क्रॉकरीचे शेप आणि साईज सुद्धा मॅटर करतात। क्रॉकरीच्या वेगवेगळ्या प्रकारांचा शेप आणि साईज फूड आयटम नुसार बदलतो। फॉर एक्झाम्पल, पास्तासाठी खोलगट प्लेट लागतात, सूपसाठी बाउल्स लागतात, त्याच पद्धतीने स्टार्टर्ससाठी ओव्हल किंवा रेक्टँग्युलर प्लेट खूप अट्रॅक्टिव्ह दिसतात। अप्रोप्रिएट शेप आणि साईजची प्लेट जर निवडली नाही तर पोर्शन कंट्रोल बिघडतो आणि डिश प्रेझेंटेबल दिसत नाही। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थिंक बिग, स्टार्ट स्मार्ट अँड कीप हसलिंग।